जय जय स्वामी समर्थ. आपलं स्वागत आहे आजच्या या पवित्र व्हिडिओमध्ये, जिथे आपण जाणून घेणार आहोत श्री स्वामी समर्थ महाराजांचे अद्भुत, चमत्कारी आणि आध्यात्मिक जीवन. स्वामी महाराज हे केवळ संत नव्हते, ते एक जिवंत देव होते, ज्यांच्या कृपेमुळे लाखो भक्तांना जीवनात प्रकाश मिळाला. स्वामी समर्थ यांचे आगमन. श्री स्वामी समर्थ महाराज हे 19व्या शतकात महाराष्ट्रातील अक्कलकोट नगरीत प्रकट झाले. त्यांचे मूळ कोणते हे आजही एक रहस्य आहे. काही जण त्यांना श्री दत्तात्रेयांचे स्वरूप मानतात. ते कुठून आले, कोण होते, याचा कुठलाही ठोस पुरावा नाही, पण त्यांच्या कृपेची अनुभूती प्रत्येक भक्ताच्या हृदयात आहे. स्वामी समर्थांनी कोणत्या जातीधर्माची पर्वा न करता प्रत्येकाला आपल्या कृपाछायेत घेतले. अक्कलकोट नगरीत स्थायिक. स्वामी समर्थ अक्कलकोटमध्ये वर्षानुवर्षे वास्तव्यास होते. त्यांचे वास्तव्य निवृत्तीवन वटवृक्षाजवळ होते. त्यांना तिथे बसून हजारो लोकांचे प्रश्न सोडवले, रोग बरे केले आणि जीवनाला नवी दिशा दिली. त्यांचा दरबार नेहमी भक्तांनी भरलेला असायचा. कोणी आरोग्यासाठी यायचं, तर कोणी संकटातून मार्ग शोधायला. स्वामी समर्थांचे उपदेश. स्वामी समर्थ फार थोडं बोलायचे, पण जेवढं बोलायचे ते शब्द नसून आदेश असायचे. त्यांचं वाक्य फार प्रसिद्ध आहे, भय असेल तर ये माझ्याकडे. स्वामी महाराजांनी सांगितलं की श्रद्धा ठेवा, देवावर विश्वास ठेवा आणि पापकर्मांपासून दूर राहा. त्यांनी भक्तांना नेहमीच सत्याच्या आणि भक्तीच्या मार्गावर चालण्याचा उपदेश दिला. स्वामी समर्थांचे चमत्कार. स्वामी महाराजांच्या चमत्कारांचे असंख्य किस्से आजही भक्त सांगतात. एखाद्या मृत्यूशय्येवर असलेला माणूस त्यांच्या कृपेने बरा झाला. कोणाचे बुडालेले कुटुंब उभं राहिलं, तर कोणाच्या नोकरी व्यवसायात अडथळे दूर झाले. कधी ते भक्तांच्या मनातील प्रश्न न विचारता उत्तर देत असत, तर कधी केवळ नजरेतून आशीर्वाद देत. स्वामी समर्थ म्हणजे श्रद्धेचा आधार. श्री स्वामी समर्थ आणि भक्त. स्वामी समर्थ यांना कोणताही भेदभाव नव्हता. गरीब असो वा श्रीमंत, हिंदू असो वा मुस्लिम, त्यांच्या चरणी आल्यावर प्रत्येक भक्ताला कृपा मिळायची. एकदा एक गरीब शेतकरी आला होता. त्याच्या आयुष्यात अंधार होता. स्वामींनी त्याला आशीर्वाद दिला, तू आता मागे वळून पाहू नको. त्या दिवसापासून त्याचे जीवन पालटले. असे कितीतरी अनुभव आजही लोकांच्या आठवणीत आहेत. समाधी आणि आजही त्यांची उपस्थिती. श्री स्वामी समर्थ महाराजांनी 1878 मध्ये अक्कलकोट येथे समाधी घेतली, पण आजही त्यांच्या मंदिरात भक्तांना त्यांची ऊर्जा आणि त्यांची उपस्थिती जाणवते. ते आजही भक्तांच्या हाकेला धावून येतात. फक्त श्रद्धा हवी आणि विश्वास हवा. शेवटी त्यांच्या नावातच शक्ती आहे. जय जय श्री स्वामी समर्थ. जर आजचा स्वामी समर्थांवरील पवित्र व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा.